श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, अरे थांब, तुला जे हवं तेच तुला आता मिळणार आहे. आज देव तुझ्याशी बोलत आहे. आज तुझं उत्तर तुला इथेच मिळणार आहे. स्क्रोल करून पुढे जाऊ नकोस. देवाचं ऐक, हे शब्द तुझ्यासाठीच आहेत. होय, देवा तुला काय सांगत आहे हे तू एकदा लक्ष देऊन ऐक, कारण हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठीच आहे. देव अजून काम करत आहे तुझ्यासाठी. फक्त तू देवावर विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. होय बाळा, संपूर्ण जग हा विचार करत आहे की हा खोटारडा देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे, ज्याकडे लोक दुर्लक्ष करत आहे किंवा जे दुर्लक्ष करत नाही ते अपूर्ण सोडत आहे. हा देवी संदेश न पाहता पुढे जात आहेत, पण जे देवाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांना स्वतः देव शक्ती प्रदान करत आहेत. त्यामुळे तू या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. वय कदाचित तुझ्या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाहीस. तू संदेश शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्कीच ऐकणार आहेस, याची मला खात्री आहे. होय माझ्या बाळा, जर मला तुझ्या आयुष्यातून तू 8 मिनिटे दिलास तर हा संदेश ऐकून तू तुझं जीवन नक्कीच सुधारू शकतोस. बाळा, तुझी प्रार्थना करीत आहेस ते नक्कीच काही दिवसापर्यंत पूर्ण होणार आहे. देव आज घोषित करत आहे, तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. चिंता, आर्थिक संकट, संघर्षाचे दिवस आता संपणार आहे. भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्याच्या जागी तुम्हाला आता आनंद, समृद्धी, अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहे. बाळा, देवावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण तो तुमच्यासाठी लढाया लढत आहे. तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखत आहे. तो तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करायला लावत आहे. तुमच्यासाठी त्याच्याकडे आर्थिक चांगली योजना आहे. तुमच्या गरजेच्या वेळी तो तुम्हाला आश्रय देतो. होय बाळा, आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या घडलं जातं. तू कितीही चांगलं बन तरी लोक तुला नावे ठेवणार, तेव्हा तू लोकांकडे दुर्लक्ष कर. होय माझ्या लेकरा, शक्य होईल तितकं तू माझं नामस्मरण कर. बघ, तू पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, कारण तुझ्यातील पॉझिटिव्हिटी हे तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे. मला प्रार्थना यशस्वी होण्यासाठी तुला काही गोष्टीचे आचरण करावे लागेल. समस्येचा स्वीकार करावा लागेल आणि ते मान्यसुद्धा करावा लागेल. होय बाळा, ती समस्या सुटलीच आहे असा गाढ विश्वासही तुला निश्चित व्हावे लागेल. बाळा, तुला जसं वाटतं की तुझं कोणीच ऐकत नाही, पण माझ्या लेकरा, तुझी इच्छाशक्ती तुला शेवटपर्यंत येणार आहे. होय, तुझ्या कल्पनेत संघर्ष निर्माण झालेला असतो. तू कल्पना करशील की त्या फळावरील चालताना तोल जाऊन तुला इतक्या उंचीवरून खाली जमिनीवर तोंडघाशी पडू शकशील. त्या फळीवरून चालण्याची तुझी लाख इच्छा असेल, पण तुला पडण्याची भीती तसं करू देत नाही. त्याचे परिणाम काय होणार? त्या फळीवरून चालण्याचा विचार तू सोडून देशील. तू तुझ्या कल्पनेवर मात करण्याचा किंवा तुला दडपण्याचा जितका जास्तीत जास्त प्रयत्न करशील, तितकेच पडण्याची प्रबल कल्पना अधिक तीव्र होत जाईल. माझ्या लेकरा, तू हा विचार कर, माझ्या अपयशावर मात करण्यासाठी मी माझ्या इच्छाशक्तीचा वापर करीन. हा विचार अपयशांना अधिक प्रबळ बनवतोय. होय माझ्या बाळा, मानसिक प्रयत्न सहसा आत्मप्रभावाकडे नेतं आणि जे इच्छाला आहे त्याच्या अगदी विरुद्ध परिणाम निर्माण करतो. इच्छाशक्तीचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं अर्थ की तू शक्तिहीन आहेस म्हणून तुला इच्छाशक्तीचा वापर करावासा वाटतो, हे तर जणू एखाद्या विशिष्ट गोष्टीबाबत विचार न करण्याचा तुला फळ भेटत आहे. मग शक्य होईल तितकं चांगलं करण्याचा विचार कर. वय माझ्या लेकरा,
ज्या गोष्टीचा विचार तू करू इच्छित नाही तोच विचार तुझ्या मनावर ताबा मिळवतो. तो विचार अधिक प्रबळ होतो आणि तुझं अंतर्मन हे नेहमी प्रबळ विचाराला अधिक प्रतिसाद देतो आणि याने काय होणार, तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येणार. कदाचित तू ह्याप्रमाणे विचार करशील की मला बरं व्हायचं आहे पण मी बरा का होत नाही, मी खूप प्रयत्न करतो, मला याचं फळ का मिळत नाही. मन लावून प्रार्थना करण्यासाठी मला जास्त जोर लावावा लागेल, प्रयत्न करावे लागतील, माझी जवळची इच्छाशक्ती मी सगळं पणाला लावलं. तुमच्या लक्षात आलं असेल असा विचार करून तुम्ही नेमके कुठे चुकवत आहात. तुम्ही खूप प्रयत्न जास्त प्रमाणात करत आहात आणि इच्छाशक्तीचा वापर करून तुमच्या अंतर्मनाला जुलमान तुमचा विचार स्वीकारायला कधीच भाग पाडू नका. अशा प्रयत्नांचा परिणाम अपयश येईल. असं केलं तर सहसा तुम्ही प्रार्थनाद्वारे जे मागितलं आहे त्याचा नेमका विरुद्ध गोष्टी तुमच्या पदरात पडतील. प्रयासहीन अगदी सहज पद्धतीने सर्वोत्तम ठरते. म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. इच्छाशक्तीला आणि कल्पनेला त्याला संघर्ष सोडायला हवा. जर पृथ्वीच्या तुमच्यापैकी दोघांच्या एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्याबाबत एकमत झालं तर त्यांनी मागितली ती गोष्ट त्यांना स्वर्गात बसलेला माझा भगवंत देईल. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. मानसिक शक्तीचा आणि इच्छाशक्तीचा तुम्ही वापर करा. मानसिक दडपण आणि अतिरिक्त प्रयास हे भीती आणि काळजी सुचवतात. जेव्हा तुमचं मन तणावहीन असतं अशा अवस्थेत तुम्ही एखादा विचार केलात तेव्हा तुमचं अंतर्मन तो विचार अंमलात आणण्याच्या मार्गावर लागतो. पारंपरिक पद्धती सोडून स्वतंत्रपणे विचार करा आणि योजना आखता. हे ध्यानात ठेवा की प्रत्येक समस्येचं उत्तर असतंच आणि प्रार्थनेला नेहमी उत्तर मिळतंच. कल्पना ही तुमची सगळ्यात मोठी इच्छाशक्ती आहे. जे चांगले आणि शुभ आहे याची कल्पना करा. तुम्ही स्वतःबद्दल जशी कल्पना कराल तसेच तुम्ही बनाल. झोपेपूर्वीच्या अवस्थेत तुमचा बाह्य मनाला आणि अंतर्मनाला जे संघर्ष असतो तो मिटावं, त्याचं काम त्यांना करू द्या. झोपी जाण्याअगोदर तुमच्या इच्छापूर्तीची वारंवार कल्पना करा आणि शक्तिपूर्वक झोपा आणि आनंदाने जागे व्हा. भगवंताचे नामस्मरण तुम्ही करत राहा. भगवंताचे नामस्मरण जर केले तर तुम्हाला सर्व काही शक्य होते. तुमच्या हृदयाच्या धडधडीबद्दल, तुमच्या फुफ्फुसाची श्वास घेण्याबद्दल किंवा तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या कार्याबद्दल तुमची काळजी करू नका. तुमच्या अंतर्मनावर विश्वास करा आणि हे ठामपणे मान्य करा की हे सगळं कार्य दैवी योजनेनुसार उत्तम चालले आहे. स्वतःच्या भावनेने स्वास्थ्य निर्माण होतं. संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते. तुम्ही हे तपासून पहा की तुमची भावना कशी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष देखील तुम्ही करा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.